मध्ये यायचंय का? चला चला बघू आपण चौसाळा या ठिकाणी आलेलो आहोत साप धरायला. साप घरामध्ये आहे. हे भैया न्यायला आलेले आहेत आपल्याला. तुम्ही पुढे चला. तर आपण आज चौसाळा या गावामध्ये आहेत. घरात साप आहे म्हणून त्यांनी बोलवलेलं आहे आपल्याला. गाडी नाही ना जात तिकडं? चालतं ओके. ठेवलं होतं इकडे तिकडे जाऊ नये म्हणून. काय म्हणलं? पाहू शकता आपण चौसाळा या गावी आलेलो आहोत. तर या भैयाने यांनी ह्यांना दाखव. तर यांनी फोन केलाय तर व्हिडिओ काढतो सर. या. तर ह्या फ्रीजच्या पाठीमागे साप आहे. तर ताईंनी पाहिलाय साप मोठा आहे त्यांचं असं म्हणणं आहे. तर बघू आपण, कारण सापाच्या नावापासून मोठी भीती. थोडं टॉर्च आहे का? बॅटरी वगैरे काय नाही? असं का साईडने बघू नका. बॅटरी हा बरं मोबाईलची द्या. अरे बापरे. हा तर ज्याप्रमाणे हे म्हणलेत की साप मोठा आहे साप मोठा आहे, तर साप अवेलेबल खरंच मोठा आहे कारण त्यांची कमाल आहे. पण साप कोणता आहे हे नाही बघितला. साप आहे तो रेड स्नेक धामण जातीचा साप आहे. तो साप चावल्यानंतर माणसाला म्हणजे काही होत नाही, लय त्याला उलटी मळमळ होऊ शकते. तर सापाच्या नावापासून मोठी भीती. आपण साप दाखवण्याचा प्रयत्न करू. घ्या इकडे टॉर्च एक वेळेस. मोबाईल दाखवा इकडे. आपण जो साप आहे तो घरामध्ये, कारण की शेतामध्ये घर असल्यामुळं हा साप घरामध्ये येतो आणि उंदराच्या शोधामध्ये बी साप घरामध्ये येतात. तर टॉर्चच्या आहे साह्याने मी तुम्हाला साप दाखवतोय. दिसतंय का? दिसला? ओके. तर बाहेर हो माग. तर साप आहे तर रेड स्नेक धामण आहे. आपण याला बाहेर काढू. बाकीचे थोडे लांब थांबा कारण की आता बघा दिसला. पाहू शकताय आपण कोण्या प्रकारे आहे आणि भरपूर वीक साईडची आहे. दिदे तू जर अलीकडे आलीस तर भीचील तू. तर पाहू शकताय त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं तर त्याच्यापेक्षा बी मोठी धामण आहे ही. कधी कधी धामीन पिवळी सुद्धा नसते. तर पाहू शकताय आपण जवळपास वाघे बाबळगाव ते चौसाळा एक रोडने हवेने जर म्हणलं ते 40 किलोमीटर अंतर येते. जाणार आहे कारण त्याला दात आहे, तोंड आहे. वीज जरी नसलं तरी त्याला तोंड आहे. चावत आहे ना पण ती